नमस्कार मित्रांनो. आपण एक 9 दिवसापासून उपक्रम चालू केलेले आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून आपला जीवनक्रम म्हणजे माझा स्वतःचा जीवनक्रम सुरळीत व्यवस्थित करण्याचा. आणि मी पहिलेही सांगितलं आहे की मला पहिलेपासूनच योगासन, प्राणायाम, अध्यात्म, मंत्रजप आणि वनस्पतीशास्त्र, औषधीच्या दृष्टिकोनातून या सर्व बाबींवर माझं विशेष प्रेम राहिलं आहे. आणि मी या गोष्टींचं बरंच वाचन वगैरे करून आणि काही लोकांकडूनसुद्धा जी माहिती मिळते मौखिक परंपरेने, ती माहिती गोळा करून अनेक गोष्टींचं ज्ञान संकलन केलं. पहिले मी स्वतः योगासन, प्राणायाम, मंत्रजप या सर्व गोष्टी करायचो. पण एकंदर आयुष्यात अनेक घटना घडत जातात, आपण सातत्य ठेवत नाही. आणि माहिती असूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचा किती व्यवस्थितरित्या वापर होऊ शकतो आणि त्यामुळे आपलं आयुष्य कसं बदलू शकतो, या सर्व गोष्टी माहिती असूनसुद्धा सातत्यपूर्ण प्रयत्न माझ्याकडनं झालेले नाही. पण त्या गोष्टी तर कुठेतरी ते आपल्याला जाणीव आहे, माहिती, आणि लोकांपर्यंत आपल्याला त्या गोष्टी पोचवायच्या आहे. लोकांपर्यंत त्या गोष्टी पोचवण्यापेक्षा सर्वात महत्त्व मी याला देईल की स्वतःच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन ते झालं पाहिजे किंवा जाणवलं पाहिजे. नाही तर आपण आजकाल अनेक यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती अनेक यूट्यूबर, ब्लॉगर पाहतो की जे येतात आणि आपल्याला अनेक ज्ञानाचे डोस पाजतात. लोक त्यांनी तात्कालिक प्रभावित पण होतात. काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी थोडाफार बदल पण होतो. त्यांच्या जीवनामध्ये जे हे व्हिडिओ टाकतात, त्यांच्या जीवनामध्ये त्याचा बदल होतो की नाही हे मला काही माहीत नाही, किंवा ते फक्त प्रसिद्धी वगैरे या गोष्टींसाठी ते करत असतील, तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टिकोनातनं जर म्हणाल तर मी जे व्हिडिओ टाकत आहे सकाळी, ते या कारणासाठी की एक आपल्यावर सामाजिक बंधन मी स्वतःहून टाकून घेतलेलं की बाबा आपण सकाळी उठत आहे. आता मी उठलो नाही उठलो काय, किंवा माझं मी किती वाजता उठतो, काय उठतो, याचं काही माझ्यावर कोणाचं बंधन नाही आहे, किंवा कोणी मला कंपल्शन केलं नाही की तू इतक्याच वाजता उठ, तू असंच कर तसंच कर. मला असं वाटलं की आता एक वेळ येऊन ठेपली की इथून काहीतरी आयुष्याला एक दिशा द्यायची. कारण आज जे आपण पाहतो आहे समाज जीवनामध्ये, जो प्रचंड सामाजिक स्तरावरती लोकांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवरती जो या सोशल मीडियामुळे, या इंटरनेटच्या जगात, या टी व्ही वगैरे जे माध्यमं आहेत, सर्व माध्यमांमुळे व्यक्तीचं मानसिक स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे, असं आपण 100% ठामपणे म्हणू शकतो. आणि सतत त्या वातावरणामध्ये राहिल्यामुळे काही अंशी तर आपल्यावरही त्याचा परिणाम होतोच. तर आपली जी मानसिक चेतना, आध्यात्मिक चेतना, ती सतत जागृत राहिली पाहिजे. आणि समाज व्यक्तींपासूनच बनतो आणि आपण त्या समाजाचा एक घटक आहे. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवले आणि त्याची अनुभूती घेतली तर एक व्यक्ती मिळूनच समाज बनला. समाज काही वेगळा नाही आहे, आपणही त्या समाजाचे घटक आहोत, त्या समाजाचा एक अभिन्न भाग आहोत. तर ही योगिक साधना करून, मंत्रजप करून आपल्या जीवनामध्ये जे सकारात्मक बदल होतील ते बदल आपण लोकांपर्यंत पोहोचवू. त्यामुळे समाजाला त्याचा फायदा होईल. समाजाला फायदा होण्याच्या पहिले सर्वप्रथम त्याचा फायदा मला होईल. कारण 9 दिवसांच्या साधनेमध्ये मी पाहत आहे की एक सर्व या राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी ज्या घडत आहेत आणि एक समाज जीवन, समाज मनावरती
जो सध्या सर्व परिणाम होताना दिसत आहे आणि त्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन, तो दृष्टिकोन एक 9 दिवसाच्या साधनेमध्येच बदलला. आता तो दृष्टिकोन बदलला म्हणजे काय, समाजामध्ये काही बदल झाला का? नाही, तसं तर काही झालेलं नाही. पण आपला मानसिक पातळीवर, जो आध्यात्मिक पातळीवर जो बदल आपण सकाळी उठून प्राणायाम, योग, धारणा, मंत्रजप याच्यामुळे होतो, त्यामुळे आपल्या समाज जीवनाकडे, या सर्व चाललेल्या घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आज समाजामध्ये जे प्रचंड प्रमाणात नैराश्य, एक भीती जे पसरत चाललं आहे, ते काही योग्य दिशेने चाललं नाही. काही लोकांचं वागणं विकृत होत चाललं आहे. आणि काय होतं की एखादा व्यक्ती नैराश्यात जातो आणि चुकीचं काहीतरी वागतो, किंवा एखादा असंतोषातनं काहीतरी चुकीचं वागतो. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला जर बदल करायचे आहेत तर तिची सुरुवात स्वतःपासून केलेली पाहिजे. आणि आपण जर काही एक आध्यात्मिक आणि मानसिक स्तरावरती स्वतःमध्ये जर काही बदल घडवले तर त्याचा परिणाम निश्चितच 4-2 लोकांवर समाजामध्ये निश्चित दिसून येईल. आणि त्या दृष्टीने मी हे सर्व प्रयत्न चालू केलेले आहेत. आणि मी मागेही म्हटलं होतं की तुम्ही एकदा एखादी गोष्ट करण्यासाठी संकल्पबद्ध झाले की प्रकृतीसुद्धा तुम्हाला मदत करायला एक तत्पर होते. आणि तुमचं एक अंतरात्मा, सुरुवातीला मला काही 2-4 दिवस अलार्म लावा लागायचा, पण ते तुमचं अवचेतन मन, तुमचा तो अंतरात्मा, तो तुम्हाला अगदी त्या अलार्मपेक्षाही लवकर सकाळी 4 वाजताच तुम्हाला जाग आणून देतो हातात. शेवटी मानवी मन आहे, हे आता थोडा एक 5-10 मिनटं उठायला लागतातच. आणि माझा प्रयत्न आहे की सकाळी 3:30 वाजल्यापासून जीवनक्रम चालू झाला पाहिजे, जेणेकरून मला ध्यानाला, योगासनाला, मुख्य योगासनाला मी ज्या प्रकारची साधना करतो त्याच्यामध्ये मला योगासनाला एक माझ्या दृष्टिकोनात ना, बरं एवढं काही विशेष मी महत्त्व देत नाही. मला प्राणायाम, ध्यान आणि मंत्रजप या 3 गोष्टी माझ्या याच्यामध्ये शेड्यूलमध्ये महत्त्व आहे. आणि हे सर्व करून झाल्यानंतर मग मला थोडं सकाळी रनिंग वगैरे, व्यायाम वगैरे या गोष्टी पण करायच्या. पण एकाएकी सर्व गोष्टींमध्ये आपण जाणे, पहिले बोललो होतो की जर आपण एकाच वेळ सगळं करायला गेलो तर सगळा गोंधळ होऊन जाणार. त्यामुळे नवीन सुरुवात करणाऱ्यांना माझं असं म्हणणं राहील की त्यांनी सगळ्यात पहिले सकाळी उठण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठण्याचा प्रयत्नात ते यशस्वी झाल्यानंतर मग त्यांनी ज्या काही आपल्या ईश्वरी आराधना, जप वगैरे आहे त्याला सुरुवात करावा. मग थोडा प्राणायाम, मग हळूहळू आसनाकडे वळावं आणि आपलं जे हे आहे रुटीन याप्रमाणे सेट करत जावं. माझे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आपण पण काही जण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपलं दिनचर्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे. आणि मी सांगेल जसं जसं मला त्याचे जे आताचा अनुभव आहेत, पण मी सध्या सविस्तरमध्ये सांगत नाही. हळूहळू मी ते सर्व अनुभव आपल्याशी वेळोवेळी हे करणार, फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून येऊन सांगत जाईल. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.